मित्रांनो, आपण भविष्यामध्ये कसा प्रवेश करतो हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे उदाहरण समजून घ्या. कल्पना करा माझं तोंड इकडे आहे आणि मी या दिशेला चाललोय. आता माझं तोंड इकडे आहे, मी या दिशेला चाललोय. म्हणजे मी जर ह्या दिशेने चाललोय, मी जर ह्या दिशेने चालतोय, तर याचा अर्थ आपण असं समजूया की मी वर्तमान काळात आहे, हे माझं भविष्य आहे. आणि हा जो माझ्या मागे जो होता तो माझा भूतकाळ आहे. भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे आणि भविष्य आहे. आता प्रश्न असा आहे की माझं तोंड इकडे आहे, माझं भविष्य इकडे आहे, म्हणजे मी इकडे जाणार आहे. पण इकडे जाण्याचे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे की मागणं मला कोणीतरी लोटतंय आणि मी भविष्यात चाललोय. हा झाला पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय आहे की पुढनं मला कोणीतरी ओढतंय आणि मी भविष्यात चाललोय. मित्रांनो बघा बरं का, मागणे मला कोणीतरी लोटतंय, पुश करतंय, मी भविष्यात चाललोय. आणि दुसरा ऑप्शन आहे भविष्यातून कोणीतरी मला पुल करतंय आणि मी भविष्यात चाललोय. तुम्हाला कोणतं ऑप्शन आवडेल मित्रांनो, पहिलं की दुसरं? निश्चितच दुसरं. कारण आपल्याला भविष्यामध्ये काय हवंय त्यानुसार आपण काम केलं गेलं पाहिजे. पण मित्रांनो, बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये आपण पहिलंच ऑप्शन निवडतो की मागणं कोणीतरी लोटतंय. म्हणजे काय की भूतकाळाचा प्रभाव आपल्याबरोबर आहे आणि भूतकाळाचा इम्पॅक्ट घेऊन आपण भविष्यात चाललोय. नाही मित्रांनो, भूतकाळाचा प्रभाव आपल्यावर ठेवून आपल्याला भविष्यात नाही जायचंय. आपल्याला भविष्यात काय पाहिजे, आपल्याला भविष्यात काय हवंय, भविष्यात कसं जगायला आवडणार आहे, आपल्याला भविष्यात काय मिळवायचंय याचा विचार करून त्या दिशेने भविष्याच्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे. पण बऱ्याच वेळा भूतकाळात हे असं झालं, भूतकाळात तसं झालं होतं, हे व्हायला नको होतं, ते व्हायला नको होतं, हा रिग्रेट आपण वर्तमान काळातून भविष्यात कॅरी करतोय. आणि हे नसावं. आपल्याला भविष्यामध्ये काय हवंय त्या हिशोबाने काम करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी विचार करा, भविष्यात काय हवंय. मला असं जगायला आवडेल, मला असं कौटुंबिक जीवन पाहिजे, मला असं व्यावसायिक जीवन पाहिजे, माझा बिझनेस या लेवलला गेला पाहिजे, माझे रिलेशन असे गेले पाहिजे, माझी सामाजिक प्रतिष्ठा ह्या लेवलला गेली पाहिजे, माझं कौटुंबिक जीवन असेल तर ह्या लेवलला डेव्हलप झालं पाहिजे, माझं कौशल्य ह्या लेवलला विकसित झालं पाहिजे. भविष्यात मला असं जगायला आवडेल आणि तसं जगण्यासाठी मला काय करावं लागेल. मग भूतकाळातला आपला एखादा व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर आपलं रिलेशन चांगलं नाहीये, तो भूतकाळात असा होता, मग तसंच रिलेशन आपल्याला भविष्यात कॅरी फॉरवर्ड करायचं आहे का? तर नाही. मग भूतकाळामध्ये एखादा व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर आपलं रिलेशन चांगलं नाही आहे, मग तसं रिलेशन आपल्याला भविष्यात कॅरी फॉरवर्ड नाही करायचं. मग त्या व्यक्तीबरोबर किंवा तशा व्यक्तींबरोबर भविष्यात कसं रिलेशन पाहिजे आणि तसं रिलेशन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. मग ते पॉझिटिव्ह अफर्मेशनच्या माध्यमातून असेल, त्या भूतकाळातले रिग्रेटच्या संदर्भावर काम करण्याच्या बाबतीत असेल, त्याचं वागणं आपण कम्प्युटरच्या अॅनालॉजीमध्ये बघितलेलं आहे, त्याचं वागणं तो असं का वागतो हे अंडरस्टँडिंगने त्याचे वागण्याच्या बाबतीत मोठ्या मनाने माफ करणं असेल. मग भविष्यात तसे रिलेशन इस्टॅब्लिश होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. सेम विषय आपल्या व्यवसायाच्या बाबतीत पण आहे की भूतकाळात आपला व्यवसाय कसा होता, काय अडचणी आल्या, कोणत्या आव्हानं होते, आपण कसं फेस केलं, काय अनुभव होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडून आता वर्तमान काळात काय आहे आणि आपल्याला जायचं कुठं आहे, भविष्यात हा व्यवसाय कसा पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल आणि त्यासाठी जे करावं लागेल त्याच्या हिशोबाने आपण काम सुरू केलं पाहिजे. असे अनुभव आले, असं आलं म्हणून मला हे करायचं नाही, स्वतःला बंधन न टाकू नका मित्रांनो. कारण आपल्यामध्ये अमर्याद शक्ती आहे आणि त्या अमर्याद शक्तीला आपण कुठेतरी मर्यादित तर करत नाही ना. त्यामुळे बंधनं टाकू नका. भूतकाळातले काही अनुभव नसतील मनासारखे, नसतील चांगले, असतील काही अनुभव नुकसान करणारे, पण त्या अनुभवामध्ये अडकू नका. काय अनुभव आला म्हणून मी काय करणार नाही, यापेक्षा मला काय हवंय त्यासाठी मला काय करावं लागेल याचा विचार करा. आणि हे प्रत्येक गोष्टीत लागू होतं. राजकारणात असेल, व्यावसायिक जीवनात असेल, सामाजिक जीवनात असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, मला काय हवंय आणि मला जे हवंय ते मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल, याला म्हणतात आपल्याला भविष्यामध्ये पुल करून प्रवेश करणं. भविष्याने आपल्याला ओढलं पाहिजे ना की भूतकाळाने आपल्याला लोटलं पाहिजे. त्यामुळे भविष्याने आपल्याला अट्रॅक्ट केलं पाहिजे. त्यामुळे भविष्य घडवण्यासाठी आपल्याला व्हिजन क्रिएट करावं लागेल की आपल्याला फ्युचर कसं पाहिजे आणि तसं क्रिएट करण्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशनचा आधार घ्यावा लागेल. आपल्याला पॉवर मेडिटेशन करावं लागेल फ्युचर क्रिएट करण्यासाठी. आणि हे सगळं आपण शिकणार आहोत आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र या कोर्समध्ये. ऑल द बेस्ट. थँक्यू.